छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये कथित गैरव्यवहारांवर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी नोंदवली। घाटी रुग्णालयामध्ये अनेक घोटाळे होत असल्याचं निदर्शनास आलंय। यावर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी तीव्र नाराजी नोंदवली। संबंधितांवर गुन्हे दाखल करा असे स्पष्ट निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले। रुग्णालयातील कथित अनियमिततेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे। 2 वर्ष 3 वर्ष झाले त्याला 3 वर्ष झाले 3 वर्ष आतापर्यंत त्याचं आणखी फरशा पडायला लागल्या। काहीच नाही आहे, बदल काहीच नाही ना। या कामाला किती लागतात, ते ग्रेनाइट लावायला किती पैसे लागतात? हे 14 कोटी आहेत का? 14 कोटीमध्ये एक बिल्डिंग नवीन उभी होऊ शकते, परंतु 14 कोटीमध्ये आपल्याकडून रिपेअरिंग होत नाही। सगळं दुर्दैव आहे। काय सांगाल त्याला? म्हणजे पैसे लोक आपल्याला नावं ठेवतात की काही नाही, पण आपण पैसे देऊन शिव्या खातो। काय सांगतो? ज्या तक्रारी प्राप्त झाल्या त्या तक्रारी एवढ्या गंभीर स्वरूपाच्या आहेत। आता आम्ही एक 14 कोटीचं काम दिलंय, त्या कामाची तुम्ही अवस्था तुम्ही पाहिले स्वतः। 14 कोटी रुपये खर्च करून काहीच तिथे आउटपुट दिसत नाही, म्हणून मी तो संताप व्यक्त केला। आज आमच्याकडे चीफ इंजिनियर आहेत, डीन आहेत सोबत, आम्ही तो पाहणी दौरा केला। दरवेळेला डीनने स्वतः मला सांगितलं की मी अनेक वेळेला 10-10 लाखाच्या प्रमाणात येतो, मग ते काम का होत नाही? माझी घाटी सुंदर का दिसत नाही आणि सुविधा का मिळत नाही, हा त्याच्या मागचा उद्देश होता। म्हणून आताच मी चीफ इंजिनियर साहेबांना सुद्धा सांगितलंय, तातडीने जो कोणी असेल त्याच्यावर तुम्ही कारवाई केली पाहिजे। पालकमंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या घाटी रुग्णालयाला भेट दिली। घाटी रुग्णालय फक्त संभाजीनगर पुरतच नव्हे तर संपूर्ण मराठवाडा, खानदेश आणि विदर्भातून देखील या ठिकाणी रुग्ण येतात आणि खरं तर मराठवाड्याची जीवनदायिनी असं या घाटीला म्हटलं जातं। याच घाटीला मागील काही दिवसा अगोदर पालकमंत्र्यांनी डीपीडीसीच्या माध्यमातून निधी देण्यात आला होता। 14 कोटी रुपयांचा हा निधी होता, मात्र या निधीचं झालं काय, हा निधी गेला कुठे, असा संतप्त सवाल पालकमंत्र्यांनी यावेळी उपस्थित केला। पालकमंत्र्यांनी घाटी रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। विशेष म्हणजे जो निधी देण्यात आला होता घाटी रुग्णालयाची दुरुस्ती करण्यासाठी, ती कुठेही दुरुस्ती झालेली नाही। तब्बल 14 कोटी रुपयाच्या निधीमध्ये कुठलीही एखादी नवीन इमारत उभी राहू शकते, मात्र तुमच्याकडनं त्याचं रिनोव्हेशन देखील करण्यात आलं नाही, असं पालकमंत्र्यांचा हा संतप्त सवाल होता। त्यासोबतच अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी झापलंय आणि त्यानंतर ज्यावेळेस पालकमंत्र्यांच्या लक्षात आलं की कुठलंही काम या ठिकाणी झालं नाही, खरं तर घाटी समोरचा हा अपघात विभाग आहे आणि या अपघाता विभागासमोर एक शेड टाकण्यात येणार होतं, ते शेडचं देखील काम पूर्ण झालेलं नाही। त्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्णांची गैरसोय या ठिकाणी होताना दिसून येते। त्यामुळेच पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं आणि निधी गेला कुठे, हा संतप्त सवाल पालकमंत्र्यांनी उपस्थित केला। विशेष म्हणजे घाटीमध्ये काही टोळ्या आहेत ज्या उघडपणे घोटाळा करतात, त्यांची देखील चौकशी करून त्यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करण्यात यावे असे देखील निर्देश पालकमंत्र्यांनी या अधिकाऱ्यांना यावेळी दिले। विशेष म्हणजे घाटी रुग्णालयामध्ये जो निधी देण्यात आला होता तो गेला कुठे, हा मुख्य सवाल पालकमंत्र्यांचा होता। त्यासोबतच ज्यांनी यामध्ये घोटाळा केला किंवा लवकर काम केलं नाही, जे दोषी असेल त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले। एकूणच आपण जर बघितलं तर ज्यावेळेस पालकमंत्र्यांनी पूर्ण घाटीची पाहणी केली त्यावेळेस त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं, तर पालकमंत्र्यांचा पारा चढलेला देखील आपल्याला पाहायला मिळतंय। अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर।